म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच्या. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच्या. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच्या. विठ्ठला बोला पुण्यलिका वरदा हरिठोल श्री ज्ञानदेव. आपलं खेड्यातलं कीर्तन नाही. नमो सुरामाय स लक्ष्मणाय दिव्यै च तस्यै जनकात्मजायै. नमो सुरुद्रेन्द्रयमानिलेभ्यो नमो सुचन्द्रार्कमरुद्गणेभ्यः. वक्तारमासाद्ययमेव नित्या सरस्वती स्वार्थसमन्विताशीत्. निरसदुसर्गकलङ्गभङ्ग नमामि तं शङ्करमर्चितं. श्री संताची हे माता चरणा, श्री संताची हे माता चरणा. आष्टांगे करी दंडवत. म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच्या. प्रस्तुत परमपूज्य आदरणीय वंदनीय असे जे असणारे महान थोर भक्त असे बाळाजी बाबा यांच्या या ज्या असणाऱ्या फडावरील पुरुषोत्तम मास निमित्तक हा जो असणारा हा खंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील जी असणारी सेवाची प्रेमास्तव आमच्याकडं आलेली आहे. सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरू तुकोबराय यांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराय या मानव शरीरामध्ये आलेले मृत्यूलोकातली जी काही मानव शरीरधारी जे काही मानव आहेत त्या मानवाला आव्हानपूर्वक तुकोबराय सांगतात की बाबा एकमेव उद्धाराचं केंद्रबिंदुस्थान फक्त मनुष्य देह आहे. इतर देह वेगळे, इतर देह हे केलेल्या कर्माची फलं भोगण्याची साधन आहेत आणि हा मानव देह जो काही आहे हा उद्धाराचं साधन आहे. बरं, याच देही उद्धार करून घेता येतो, अन्यत्र नाही. मग आपल्याला हा जो काही मानव देह दिला का मिळाला का घेतला? हां, देवे दिला देह, होय का ना. अनंत जन्म आपण दुःख भोगत 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 या शरीराला प्राप्त होण्याकरता आपल्याला भगवंताने हा देह दिला आणि या दिलेल्या देहाचा उपयोग जो असणारा कसा करावा याचं मानवाला भान नाही. बरं,
त्याहीमध्ये पुन्हा कहीला जे असणारे संस्कार उद्धृत झाल्यानंतर परमार्थ करावा अशी धारणा होती. बरं, मानवामध्ये अनेक प्रकार असे पडतात. थोडक्यात सांगमध्ये काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही मुमुक्षु आहेत आणि सिद्ध मात्र विरळे आहेत. विठ्ठल म्हणून सिद्ध महात्मेत जे असणारं इतराला जे असणारं ज्ञान प्रदान करू शकतात. तुकोबरा हे जे असणारे सिद्ध पुरुष आहेत. एक स्वयंसिद्ध आणि एक साधन सिद्ध असतं. हे का नाही? साधना करून झालेला सिद्ध आणि एक स्वाभाविक सिद्ध. ज्ञानोबरा आहे स्वभाव सिद्ध आहे. हे का? तुकोबरा आहे स्वयंसिद्ध आहेत. हे का? नाथ स्वयंसिद्ध आहे. अशी जे असणारे महात्मे या भगवान परमात्माच करुणा सागर असल्यामुळं या महात्म्याला या मृत्यूलोकामध्ये ते पुन्हा पाठवतात की जा. होय का? आणि या मानवाला योग्य अशा प्रकारचं प्रबोधन करा. होय का? सिद्ध महात्मे ज्या वेळेला या मृत्यूलोकात येतात आणि प्रबोधन करायला त्यांचं जी असणारी धारणा असते, परंतु ऐकतो कोण? हे का? आणि माणसाला खरं ऐकायची सवय राहिलेली नाही. हे का? बघा तुम्ही, जो जास्त हसवतो तो कीर्तनकार पटतो आपल्याला की उद्धाराचं जे असणारं साधन असं जे असणारं जे काही सांगतो तो पटतो. हे का? जेणेकरून मनोरंजनाचं साधन कीर्तन झाले अलीकडं. हे का? उद्धाराचं साधन नाही. हे का? या कीर्तनाच्या मध्ये एवढी ताकद आहे. हे का? सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. किंवा ज्ञानोबरा म्हणतात कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्राश्चिताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणि तीर्थे ठायावरून उठविली. अशी ही जी असणारी ताकद या कीर्तन भक्तीमध्ये आहे. परंतु कीर्तन हे जे असणारं आमचं उद्धाराचं साधन न होताना पोट भरायचं साधन झालं. विठ्ठल म्हणून करता सिद्ध महात्मे सांगतात बाबा. आणि परिस्थिती आजकाल या कलियुगामध्ये अशी परिस्थिती झाली आहे. या फडकरी मंडळीचे खरेच आपल्यावर उपकार आहे. की हात वाचणारा वैदिक सनातन धर्माची तत्व ही यांनी अजून टिकून ठेवलेत. बाहेर जर गेलो आपण नुसता बाजार आहे. हो काय सांगावं. हे का? म्हणून करता की ही जी असणारी परंपरा टिकवणं सुद्धा योगक्षेम. हे का? योग झाला तरी क्षेम होणं ही महत्त्वाची गोष्ट असते. हे का? आणि ही परंपरा आज तागायत तुम्हाला सगळ्याला गोळा करून घेऊन या ज्या असणाऱ्या इथाले नियम धर्म चालून येत सोपं नाही. हे का? बरं, तुम्ही जी काही येणारी जे असतात हे काय गुन्हेगोंद्याचे असतात. हे का? कोण कोण्या संस्काराचा, कोण कोण्या संस्काराचा, कोण कोण्या संस्काराचा. हे का? आणि याच्यामध्ये भजन करणारे खरंच भावभक्तीतून भजन करणारे किती निघतील बरं. देवाच्या चाडे आळवावे देवा, देव प्राप्ती करता देवाचं भजन करणारे किती आहेत. हो महाराज, याच्यातही तुम्हाला सांगतो ही साधनाच अशी आहे. ठीक आहे. लौकिकामध्ये माणूस लवकर वाहवल्या जातो. बरं. आणि लौकिकामध्ये वाहवल्यानंतर आपल्याशिवाय काही होतच नाही. ठीक आहे ना. आपल्याशिवाय काही होतच नाही. अरे की झडका पत्ता तू विठ्ठला विठ्ठला. म्हणून करता तुकोबारा सांगतात अहंकार झाला तुका म्हणे वायाला
होय का नाही. त्या भजन त्याचं आयुष्यभर केलेलं मातीत गेलं, होय का नाही. मी सांगत असतो म्हणजे काल्याच कीर्तनात आपला लोंबपाटाचा डाव माहिती आहे ना तुम्हाला, आट्यापाट्याच्या लोंबपाट, होय का नाही. ते 16 बैली लोंबपाट जर असेल आणि खरंच चतुर चपळ पोरं जर असती तर लोणच लागत नाही बरं. एखादा जो वाचणारा काय करतो, खाली जातो पाण्यात, पाणी देत 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 कोंडे फुडीत 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 येतो, होय का. आणि सगळ्याला पाणी मिळाल्यानंतर मग त्याचं काम काय असतं, लोण करणं. पण मांग फाटीवर एक गडी असतो बरं. त्या मांग फाटीवरल्या गड्याने का टोला हल्ला, सगळं मातीत गेलं, होय का ना. तसे जे असणारे परमार्थ करणारे यांना मांग फाटीवरला गडी टोला हाणतो आणि ही मातीला मिसळते. विठ्ठला विठ्ठला. आवड आहे हो म्हणून करता शुद्ध अस्खलित परमार्थ जो असणारा हे सांगण्याकरता तुकोबारासारखे सिद्ध महात्मे या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले. बरं, बुडत हे जन न देखवे डोळा, होय का नाही. आणि भगवंताची सुद्धा अशी प्रेरणा आहे, या मानवाला मृत्यूलोकामध्ये मानव शरीर मिळाल्यानंतर त्यांनी मला प्राप्त व्हावं. विठ्ठला विठ्ठला. मग काही लोकाला संस्कारानुरूप जे असणारं परमार्थ करण्याची जरी इच्छा झाली, बरं, म्हणून करता ज्या साध्याची जी काही साधनं असतील ती साधनं जर केली तर ते साध्य प्राप्त होऊ शकतं, आहे का नाही. आणि साधन जर चुकलं तर, आहे का. बघा तुम्ही, आपल्याला यायचे पंढरपूरला, आहे का नाही, आणि औरंगाबाद रोड धरला, आहे का नाही. सुद्धा येऊ का आपण पंढरपूरला. हां, तसे ही जे असणारे मानव शरीरामध्ये आल्यानंतर मानवाचा बुद्धिभ्रम करण्याकरता अनेक संप्रदाय निर्माण झाले. बरं, पंथ निर्माण झाले. आणि या अनेक पंथ संप्रदायाने तुम्हाला परमार्थ करायची इच्छा झाली तरी बुद्धिभेद करून योग्य मार्गाकडे जाऊ देत नाहीत. विठ्ठल. मग बिनचूक चोखंदळ असा जो असणारा हा वैदिक सनातन धर्माला अनुसरून हा जो असणारा आपला वारकरी संप्रदाय, हा भागवत धर्म आहे. बरं, आणि या भागवत धर्मामध्ये ज्ञानोबा आहे, आहे का नाही. कारण का पुढं 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 मागची साधनं ही पेलणं शक्य नाही. म्हणून करता ए मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची बरी होऊ द्या जगात. असं थापता कीर्तन पक्वाजाने कीर्तनकाराला थापा हाणायच्या असतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नाही तर थापा नाही हाणले तर निदान चाटा तरी हाण. तात्पर्य ज्ञानोबासारखे महात्मे हे जे असणारे बघा, द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याने, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता उपदेश केला, आहे का ना. आणि तो गीता उपदेश तो ऐकण्याची लायकता त्यावेळेला त्या लोकांमध्ये होती, आहे का ना. आणि तीच जी असणारी गीता आता जर सांगायची म्हटली नुसती गीता, काय आपल्याला काय कळू शकत नाही, डबड्यात खडे वाढल्यासारखं होतं आहे. म्हणून हा करुणाघन भगवान परमात्मा, त्याला दया आली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, हे का ज्ञानोबा हे प्रगट झाले. आणि त्या गीतेवरचं भाष्य तुमच्या आमच्याकरता तयार करून ठेवलं, म्हणजे हे सिद्ध महात्मे. म्हणून करता वारकरी संप्रदाय परमपूज्य गुरुवरे रघुनाथ गुरुजी म्हणायचे, वारकरी संप्रदाय बिनचूक आहे, वारकरी संप्रदाय यथार्थ आहे. बरं,
म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आचार शुद्ध आहे, वारकरी संप्रदायामध्ये विचार शुद्ध आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये समजूत शुद्ध आहे. गुरुजी म्हणायचे विठ्ठला विठ्ठला. काही संप्रदाय धर्म पंथ बघा तुम्ही, काहींचा आचार बरा आहे तर विचार भ्रष्ट आहेत, काहींचे विचार चांगले तर आचार भ्रष्ट आहेत. झोळीचं झोळीला बेती गडबड गुंडा झाला म्हणती, जाऊ दे तिकडे मातीत विठ्ठला. म्हणजे काहींचा जो असणारा आचार शुद्ध आहे, विचारही बरा आहे, परंतु समजुतीत चुकलेले आहेत. हे काय कुठपर्यंत अद्वैती म्हणून घेणारे जे आहेत, अद्वैत तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून अद्वैती म्हणून घेणारे जे आहेत ते सुद्धा चुकले. कसे चुकले? त्यांचं गणितच चुकलं. 16 दोन्ही किती? हे इठू 16 दोन्ही किती? गणित येतं करायचं ना? हां, शाळेतच गेलं नाही बाज गाड्या म्हणजे निघाला निष्ठून खेळा हां, पैसे देणार मोजील होईल. 16 दोन्ही किती होतात? 32 होतात. हा अचूक सिद्धांत आहे का नाही ना? 16 दोन्ही 32 हा अचूक सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये बदल करता येणं शक्य नाही, आहे का नाही? जर मग आता हे जे असणारं 16 दोन्ही 32 हा सिद्धांत सिद्ध करण्याकरता बरेचसे जे असणारे निघाले, शास्त्री पंडित सांप्रदायिक हे जे असणारे, काहींनी 16 दोन्ही 31 सिद्ध केलं, काहींनी 31.5 सिद्ध केलं आणि काहींनी 31 रुपये 99 पैशापर्यंत गेलं तरी गणित चुकलं, हे काय? म्हणून अद्वैती म्हणून घेणारे जे काही निंबार्काचार्य असे जे असणारे आचार्य आहेत, जसे अद्वैत तत्त्वज्ञानाचा यथार्थ जो असणारा बिनचूक चोखंदळ अर्थ आद्य जगद्गुरू शंकराचार्याने जो काही प्रतिपादन केलं आहे ते बाकीचे सगळे चुकलेले आहेत. म्हणून करता चोखंदळ असं तत्त्वज्ञान भाष्यकारा ते वाट पुसत व्यासांचा मागवा घेत ज्ञानोबराय म्हणतात. भाष्यकार म्हणजे कोणते? आद्य जगद्गुरू शंकराचार्य हे भाष्यकार. त्या अनुषंगाने तेने जे पंथी जातो हे का त्याच मार्गाने आम्ही चाललो तशी ही जी असणारे. म्हणून आपला बुद्धिभेद करण्याकरता तुम्ही वारकरी व्हायचं ठरलं, या फडावर यायचं ठरलं तरीही तुम्हा म्हणतो गावात काय खरे त्या माऊलीचं, हे का असं म्हणल्यावर काय होतं? मग माणूस ढिला पडतो का नाही निघालेला? हां, उगच बुद्धिभेद करते तो आणि ही मागं सरकत. अरे तुझे उद्धाराचं साधन ये बरं. हे सगळं तुम्हाला गोळा करून हा सप्ताह करायचा काय? ह्यांचा काय नागूर सुटलाय का तुम्हाला गोळा करायचा? या पुरुषोत्तम मास हे का नाही, यालाच मलमास म्हणतात, हे का नाही. 3 वर्षातले जे काही वेळेला 365 दिवस येतात, काही 360 दिवस, काही वेळेला 355 दिवस येतात. त्यातली जी काही उरले सुरले तिथी घटे पळे जमून आणि ती जी काही उरलेले दिवस आहेत हे पापजनक दिवस आहेत ते त्या वर्षातले. आणि ती पापजनक दिवस या महिन्यामध्ये येतात, हे का. आणि या महिन्यामध्ये आल्यानंतर आपल्याला त्यांना आपल्या ठिकाणून घालवायचे म्हणून करता त्याला साधन जे असणारं काय केलं? परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे 3 वर्षातले आलेले जे काही सदोष दिवस आहेत ते हे भजन पूजनाच्या द्वारता तीर्थस्नानाच्या द्वारा यांना घालून टाकायचं आणि आपला परमार्थ शुद्ध चोखंदळ करण्याचं हे जे असणार आपल्याला शिकवण दिलेली आहे, हे काय. आता पुराणामध्ये आहे कुठंतरी माझ्या काही लक्षात आहे ना, ते पुरुषोत्तम, हे का. मग जे असणारे हे जे काही पाप होतं ते जे भगवंताकडे गेले म्हणले मग आमचं कसं काय करायचं? म्हणले बाबा माझं नामस्मरण केल्यानंतर तुम्ही तुमचा दोष जाईल हा, हे का.
म्हणून हा भगवान परमात्मा, त्याचं नाव काय आहे? उत्तम पुरुषस्त्वन्य, होय का? उत्तमातला उत्तम, पुरुषोत्तम, होय का? आपल्या पोराचं नाव असतं, नाव काय ठेवले? म्हणजे पुरुषोत्तम, होय का? दिसायला वडच वाढलेलं, हे का नाही, तिरप्या डोळ्याचं, हेकण्या पायाचं, त्याचं नाव पुरुषोत्तम. ठाला ठाला. आणि हा सर्वांग परिपूर्ण असा हा जो असणारा भगवान परमात्मा जो आहे तो उत्तम, सगळ्यात उत्तमातला उत्तम आहे. आणि असा जो काही भगवान परमात्मा आहे तो सर्व अंग परिपूर्ण आहे, होय का? आणि पुन्हा उद्धार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुकोबरायला आपली कळकळ आली, म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही इतर शेंद्री हेंद्री देवाकडं जाऊ नका रे बाबा हो. म्हणून या शब्दामध्ये बोला, अरे तुम्ही देवाला शरण जा, कोणत्या? तो हा देवाचाही देव, देवादिदेव बरवा, हे का? सगळ्या देवाचं अधिष्ठानभूत असा जो असणारा भगवान पांडुरंग राय जो काही आहे कलिकालामध्ये या क्षेत्रामध्ये जो काही उभा आहे, हे का नाही, त्याला तुम्ही शरण जा म्हणतात. बरं, ते म्हणले काशीच्या विश्वेश्वराला शरण गेलं तर आमचं नाम म्हणणं नाही, पण तो काशीचा विश्वेश्वर सुद्धा कुठं येतोय? या बाबाकडे येतो, होय का नाही? सगळे या ज्या असणाऱ्या जगतामध्ये जे देव म्हणून झालेले आहेत, केलेले असलेले जे आहेत ते सगळे कुठं येतात? होय का? या देवाजवळ येतात. मग आपल्याला इतर देवाकडे जायची काय गरज आहे? मग तुकोबाराय म्हणतात मी गेलतो, उदंड पाहिले, उदंड बरिले क्षेत्र महिमे, ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातील, ऐसा विटेवर देव कोठे. आणि खरंच बरं का, इतर देवाला गेल्यावर समाधानच लाभत नाही, आहे का? त्या बालाजीला उगोच उगोच 10 कुंटून बसलो होतो का त्या रूममध्ये, आणि सोडलं पुन्हा तर काय मेड्या सुटल्या देव त्या तिकडं आपण या इकडं काय म्हणलं. अरे कसल्याचं हे सवळ्यातले देव आपल्याला काय करायचे, घेणं देणं, हे का? म्हणून करता हा जो असणारा भगवान परमात्मा या ठिकाणी मज्जाव आहे. या भगवान परमात्म्याला सर्वांचा जो असणारा अधिष्ठाता आनंद कंद सचिदानंद घन जो असणारा हा विटेवरचा विराजित महायोग पीठे
तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंग हे का ना नव्हे, हे भगवान शंकर आपल्या पांडुरंगाला भेटत तया ते मी माथा मुकुट करी, त्याला डोक्यावर धारण केलं आहे. तात्पर्य मला मुद्दा सांगायचं की तुकोबराचा आशय आहे तो तुम्हाला उद्धार करून घ्यायचा जर असेल तर सर्व भावाने फक्त याला शरण आलं पाहिजे बरं का ठँक्या. नाही तर कसूर ठेवून जर पंढरपूरला आला तर तिकडं काहीतरी होतं. ठला विठ्ठला आणि बाळाजी बाबा कुच्चा कवा हाणील ते कळूनही देणार नाही. खरं आहे काय? हां एकबर हे निष्ठून गेलं होतं ना पैठणकर, ह्याचं पोरगी गेलं होतं. ठला उठाला करता हे थोर महात्मे जे असणार आहेत, तुम्ही त्याच्याकडं जायचं जर ठरलं तर सर्व भावे देवाशी का सर्व भावांमे काया वाचा आणि मन का शरीराने मनाने आणि वाणीने का या त्याचे शरीराने सेवा करा, वाणीने त्याचं नामस्मरण करा, मनाने चिंतन करा त्याचं का. कारण का की मनाने जर त्याचं चिंतन करण्याचा ध्यास लागला तर काय होतं, ध्याने ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया अशी अवस्था होती. म्हणून या शब्दाला फार काय म्हणून शरण जावं तर सर्व भावाने जावं. याच देवाला काय उत आला आणि देवाला ह्या देवाच्या काय नाकात मोतीत. हां अरे इतर देव तुम्हाला नादी लावून काहीतरी देतील आणि तुम्ही तिथंच डुबक्या खात बसाल आहे का. त्या उपनिषदामध्ये उद्दालक नावाचे ऋषी होते बरं. उद्दालक ऋषी हात वाचणारा दान धर्म करायचा, परंतु निकृष्ट दर्जाचं दान करायचं आहे का. तो गाई दिल्या इतराला म्हणजे काय द्यायचा, भाकड गाय द्यायचा. ज्या वांज आहेत, ज्या म्हाताऱ्या झाल्यात आहे का, ज्या काही लाता हणत्यात, जा घेऊन ही गाय घेऊन जा आहे का. मी सुद्धा गाय वाटतो पण मी चांगलेच देतो बरं लोकांना विठ्ठला. परंतु ही निकृष्ट दर्जाचं दान दिल्यानंतर माणसाचा स्वभाव आहे हो. बघा तुम्ही आता तुम्हाला शहरातल्या लोकांना माहिती आहे का नाही, पण आपल्या खेड्यातल्या लोकांमध्ये पहिली वैद्य लोक असायचे आहे का नाही. त्याला आपण भिकारणी म्हणायचो आहे का नाही. त्या वैद्यूच्या बाया यायच्या सुया बिबी कुठं काय घेऊन, मग ती सुई घ्यायची बिबी घ्यायची आणि त्याच्या मोबदल्यात काय द्यायचं, ताज्या भाकरी नाही हो, शिळ्या भाकरी आहे का. शिळं कालवं शिळ्या भाकरी आपलं उदारत्व असलं म्हणजे तो वाचणारा उद्दालक ऋषी निकृष्ट दर्जाचं. आता आम्ही गोसाईत बरं, आम्ही भिक्षाला जातो आणि भिक्षाला गेल्यानंतर बायाने घोळून घालून जे असणारं ठेवलेलं असतं बाजूला, वाढ ते आलाय बाबा तर वाढ. आता आजही माझ्याकडे एक गव्हाची गुणी तुम्हाला त्या सगळी मातीच आहे अर्धी. म्हणजे आपला स्वभाव धर्म दुसऱ्याला देत असताना चांगलं देणार नाही आपण, निकृष्ट दर्जाचं देणार. म्हणून तो त्याचा मुलगा जो काही नचिकेत होता त्याला त्या गोष्टी खटकायच्या. मग त्यांनी काय म्हणायचं, बाबा तुम्ही मला कोणाला दान देणार आहे का ना. त्यांना राग आला त्याला, बरं जा तुला यमाला दान म्हणले. यम धर्मादामध्ये जाऊन उभं राहिले, यमराज तिथं नव्हते. 3 दिवस उभं राहिले ते.
3 दिवस उभा राहिल्यानंतर बघितलं की हा पोऱ्या तरणा बांड आहे. मग दूताला विचारलं याला कोणी आणलं इथं? म्हणजे आम्ही नाही हो कोणी आणलं, म्हणजे तोच आलेला आहे. हे का नाही? मग त्या ज्या असणाऱ्या यमराजाने किती दिवस झालं? म्हणले 3 दिवस. म्हणले बाळ मी तुला वर देतो. म्हणले 3. हे का नाही? माग तुला काय मागायचं ते. तो म्हणला जे पाहिलं असताना पुन्हा पाहण्याचीच इच्छा राहत नाही. हे काय? जे ऐकलं असताना पुन्हा ऐकायचीच इच्छा राहत नाही असं मला दे. हे मला माझ्या आठवलं. दुसरं सोडून माग बाबा, हे सोडून माग, तुला काय मागायचं ते. ते म्हणला नाही मला हेच पाहिजे. म्हणजे प्रलोभन त्या यमराजाने परुष्य अशा प्रकारचे दाखवले, परंतु आपल्या निश्चयावरून तो ढळला नाही. आणि त्याने असं मला दे की ते कधीही संपणार नाही. हे का? अक्षय स्वरूपाचं मला पाहिजे. मग अक्षय स्वरूपाचं यमाला देता येते का? म्हणून करता असं अक्षय स्वरूपाचं देणारा आणि या संसार सागरातून पार करणारा जगतामध्ये फक्त कोण आहे? मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवाची, सर्व सर्व भावे देवाची. तो हा उतरीला पारो, तो हा उतरीला पारो, तो हा उतरीला पारो, तो हा उतरीला पारो. काय म्हणून शरण जावं? तो हा उतरील पार. कशातून? आपण किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हे का? एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. हे जे काही जन्म मरणाचं दुःख हे जीवाच्या पाठीमागं लागलेलं आहे. नाही लावून घेतलेलं आहे. आपण हे दुःख आपल्या पाठीमागं लावून घेतलेलं दुःख आहे. ऐ विठू, तू दुःख लावून घेतलं का कोणी दिलं? हे का? हां ऐ तुझं लग्न झालं वाटतं ना? तू डबल ग्राजे वाट, मग बँड लावून आणली घरात. हे का नाही? आणि ती जर समजा तुम्हाला दुःख द्यायला लागली, मग तुमच्या हातानेच आणली का रे दुःख द्यायला, का दुसऱ्याने आणली? हां स्वखुशीने अक्कल हुशारीने हे सगळं आपण घेतो. हे का नाही? पुढल्याचे ओझे नसता छंदे उगतच आपण घेतो. म्हणून या ज्या असणाऱ्या जीवाला याने सर्व अंगावर आपल्या ओढून गेला आणि बद्ध झाला. हे का नाही? आपुला आपण बांधियला गळा. होय का? बघा तुम्ही, आपण त्याला सोडित बी नाहीत पुन्हा. होय का? धरलेलं सोडतो का? ते पोपट पकडायचं एक यंत्र असतं. म्हणजे यंत्र असतं म्हणजे काय? दोरीमध्ये नळी घालायची. होय का? आणि ते पोपट तिथं येऊन बसलं की ते असं उलटं होतं. होय का? उलटं झाल्यानंतर मग पुन्हा तो म्हणे मी बांधलो पुढा, आयशिया भावनेचा पडे खोडा,
मोकळ्या पायाचा चवडा अधिकची गोवी, होय का नाही? किती जरी माऊलीने सांगितलं इथं, अरे पंढरपूरला ये, काय करा मामा, सवडच नाही. सवड नाही कोणी, तू सवड तू हे सगळं करून घेतलं कोणी, होय का? अरे बाबा, उद्धाराचं साधन हा फक्त परमार्थच आहे, होय का? आणि तिथं मनुष्य मगच राहतो. म्हणून बाबा की हा जगदीश भगवान परमात्मा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच्या, ही भवसमुद्र जो काही आहे, या भवसागरातून पार नेणारा तोच एक आहे, दुसरा कोणीही नेत नाही, है का नाही? आणि आपण जे दुसऱ्याच्या पाठीमाग, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे घात एक वेळे दोघाची आहे, है का? आपण बाकीचे सगळे धर्मपंथ संप्रदाय देव सगळे हे आंधळेत, आणि अगोदरच आपण आंधळे, त्या आंधळ्याच्या पाठीमागल्याने काय मिळणार, है का? एक मनुष्य होता, त्याला काटवाड घोड्याची इच्छा असायची, पण पैसे घ्यायला त्याच्याकडे नसायचे. बरं काय करावं काय करावं, मग त्याच्या शेतात एक देव होता शेंद्राचा, रोज त्याला पूजा करायचा, पाणी घालायचा, त्याची पूजा करायचा, आणि तिथंच त्याचं नाव घेत बसायचा. एके दिवशी बरेच दिवस झाल्यानंतर देव प्रसन्न झाला. ते म्हणला, माग बाबा, तुला काय मागायचं? म्हणला, मला काटवाड घोड्याची इच्छा आहे, तेवढा दी. ते देव म्हणला, अरे मला गाडावर बसाय नाही. तू काटवाड घोडा मागवतो, म्हणजे ज्याच्याकडे आहे ते त्याच्या, जे असेल ते मागावं, जे नाही ते मागितल्यानंतर ते काय देणार आहे? हे अल्पज्ञ अल्पशक्तिमान जे असणारे देव ही आपली इच्छा काय पुरं करतील, होय का नाही? हेच देव होऊन गटकाळ्या खात बसलेत, होय का नाही? ब्रह्मदेव गटकाळ्या खातो का नाही? इंद्र, हां, हे सगळे गटकाळ्या खाणार आहेत. हा ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन, होय का नाही? भगवान सांगतात, अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत जे असणारे जे काही लोक आहेत, जी काही उपाधी आहेत, त्या सगळ्या कालाच्या ओघामध्ये मामुप्येते तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. माम उपयंती, ते माझी जी काही प्राप्ती करून घेतात ते पुनर्जन्माला कधीही जात नाहीत. म्हणून करता तुकोबरे आमचे चाणक्ष होते. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुष्यत जनी झडो देशी. मग काय कर, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरे वृत्ती राहू अनेक न लगे, हे का ना? यांनी त्यांचा काय केला, अवेर केला अनेक भोगांचा. आणि तेच सांगतात की बाबा तुम्ही त्याच्याकडे जर गेला ना, तो सगळं काही देतो, हे का? स्वतः अर्जुनाला सांगता, योगक्षेमम वहाम्यहम, मी आशा जे असणार योगक्षेम त्याचा जाणे, जडभारी वाट दावी करी धरून या, असा हा वाटणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून करता तो कसा आहे, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, आहे करुणावंत, प्रभु आहे करुणावंत.
तुकोबरा म्हणतात बहु आहे करुणावंत. तो किती करुणावंत आहे. बहु शब्द वापरला आहे. बहु म्हणजे समुद्रात पाणी किती आहे, किती लिटर, किती गॅलन, हे का नाही, त्याचं मोजमापच नाही. बहु हे का नाही, हा शब्द काय होतो, ज्याला मोजमाप लागत नाही अशी जी वस्तू असेल त्याला आपण बहु म्हणतो, हे का नाही. तसा हात वाचणारा करुणा सागर आहे. किती? बहु, होय का नाही. बहु म्हणजे त्याच्याकडं खटनट गेले तरी उद्धार करतो, पापी गेला तरी उद्धार करतो, आणि भक्त गेल्यावर तर करतोच करतो, भक्ताला आनंद देतो, होय का नाही. बघा तुम्ही किती करुणा आहे त्याची. विषपान करून मारायला गेलेल्या पुतणेचा सुद्धा उद्धार केला, होय का नाही. आता बघा तुम्ही, आपल्याला प्रतिकूल असणाऱ्या माणसाला आपण ते जर आपल्याकडं आला तर आपण त्याला देऊ का? नाही. परंतु हे प्रतिकूल होतं, होय का नाही. बघा कंस हा दररोज याची विटंबना करीत होते. जे जे काही अभक्त होते ते याच्या विरुद्ध होते, परंतु यांचा उद्धार केला. आपले नामदेवराय तर म्हणतात, हे रावण चांगला का बिभीषण चांगला? हा, रावण चांगला का बिभीषण चांगला? म्हणशी बिभीषण शहाणा तरी तो महामूर्ख जाना, होय का नाही. रामाची भेटला परी रामरूप नाही झाला. रावण रामरूप झाला आणि बिभीषण चिरंजीव म्हणून अजूनही पाणी घालीत राहिला. उठाला उठाला. म्हणून आपली जनाबाई म्हणते, हे देवा तुझा कारभारच विचित्र आहे सगळा. धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. तुझा दरबार, तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. हे पांडुरंगा, तुझा दरबारात सगळी अंधाधुंद एक काम आहे, हे का नाही. कपटी अशी दिदली महानिधी, चाळकाच्या ढोंगानं मिळे चिंधी. काय तुझा कारभार आहे. म्हणजे तात्पर्य ते म्हणतो, मी भक्ताला ऐश्वर्य का देत नाही, होय का नाही. ऐश्वर्य दिल्यानंतर कदाचित आपण त्याला विसरू शकतो, होय का नाही. परंतु ऐश्वर्य नसताना सुद्धा, होय का नाही, या ज्या असणाऱ्या जगामध्ये जी काही माणसं काही दरिद्री आहेत, त्या दरिद्र्याने यांचं काय करावं, अनुकरण करावं. बघा सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, हे का नाही. किती दुःख, किती दारिद्र्य महाराज, किती दारिद्र्य. त्या दारिद्र्याला सीमा नाही, हे का नाही. 18 विश्व दारिद्र्य, हे का नाही. म्हणजे 18 विश्व दारिद्र्य म्हणजे काय, होय महाराज. हां नाही, 18 विसा, 18ने 20ला गुणायचं, किती होता? 360 होतेत ना. म्हणजे 360 दिवस ह्यांना कायमचा दुष्काळ. विठ्ठला तरी परंतु मस्तीत, हे का नाही. किती मस्ती महाराज.
आहे ना. ते मूठभर ते जास्त 3 मुठी तांदूळ दिले होते पत्नीने, 2 मुठी खाल्ल्या ह्याने. लक्ष्मीने हात धरला, वाच करणार म्हणजे ते त्रिभुवनाचा मालक करून टाकतो काय ह्याला. तात्पर्य आपल्याला मुद्दा सांगायचा की जो खरा भक्त आहे त्याला या व्यवहार दशेची भान नसतं महाराज. तो आपल्या नामस्मरणामध्ये आपल्या चिंतनामध्ये रंगून गेलेला असतो. द्रष्टा दृश्य आणि दर्शन हा भावच राहिलेला नसतो. विठ्ठल अमृतानुभवमध्ये 7व्या प्रकरणामध्ये दृश्य जे जगत आहे हे काय, आणि आपण जगत पाहतो का नाही. हे विठू आपण पाहतोच का नाही. हे सगळं काय पाहतो आपण, खांब पाहतो, फोटो पाहतो. ठीक आहे, खांब पाहत नाही आणि फोटो पाहत नाही, फक्त चेतनच पाहतो आपण. ठीक आहे, कारण का प्रत्येक वस्तूमध्ये तत्त उपहित चेतनच भरलेलं आहे आणि चेतनावरच हे अधिष्ठित आहे. ठीक आहे, फक्त हे भाव गेला की खाली उर्वरित एकच विठ्ठल. म्हणून करता जीवही अनंत आहे आणि देवही अनंत आहे. ठीक आहे, परंतु फक्त याची समजूत बदलायची. जो अल्पज्ञ अल्पशक्तिमान जे काही समजून घेतो आपण ते फक्त वृत्ती बदलायची. वृत्ती बदल्यानंतर तोच वाचणारा हा सुद्धा तोच होतो, त्याच्यापेक्षा भिन्न राहत नाही. म्हणून कथा बहु आहे करुणावंत अनंत हे न अंतहा यशेचा हा अनंतहा देशतः कालतः जो असणारा ज्याचा कधीही अंत होत नाही. हे का नाही, स्वआश्रय स्वविषया अशी जी असणारे कुठल्याही याने याचा आश्रयाने नाश होत नाही, स्वतः नाश होत नाही, दुसऱ्याकडूनही नाश होत नाही. असं अविनाश आनंद घन परिपूर्ण हा जो असणारा भगवान परमात्मा आहे तो हा उतरील पार. हे का तुकोबारायाला विचारलं, हो तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला जे सांगता तुकोबाराय हे कसं काय सांगते. म्हणजे शेवटच्या चरणात तुका म्हणे शब्द ज्ञानातला परमार्थ वेगळा आणि अनुभव ज्ञानातला परमार्थ वेगळा. ठीक आहे, तुकोबारासारखे महात्मे हे जे असणारे अनुभवपूर्वक बोलणारे आहेत.
अनुभवे आले अंगा ते या जगा दे तशी. अनुभवाला जे आलं तेच आम्ही सांगतो, जे अनुभवाला आलं नाही ते आम्ही सांगत नाही. आता आमच्या अनुभवाला आलं तरी वावा, नाही आलं तरी वावा. काय काय सांगता तुकाराम महाराज, तुझं डोसकं सांगतात म्हणा. ठाला अरे अवघड आहे व शब्द ज्ञानी करती सावटी ज्ञानपोटासाठी विकोनिया. आपल्याला टीका म्हणून करायचं नाही, परंतु या लोकांनी आपल्या शुद्ध परमार्थामध्ये सगळी ढवळाढवळ करून टाकली आहे. हे का नाही. आता माऊलीला तरी काय माहिती, आम्ही तिकडे खेड्यापाड्यात बघतो काय कीर्तनकार आहेत. हे का नाही. तुम्हाला तुमचे फड करीन, तुम्हाला तुम्हीच माहिती आहे तेवढी. तिकडे येऊन बघा आमच्याकडे. अहो तमाशा तरी बरा असतो. ठाला म्हणून करता हे सगळं जे असणारं तसं तुकोबरासारखी महात्मे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, मनवोनी शरण जावे. मी सांगतो जा, माझा अनुभव आहे. तुम्ही जर या पांडुरंगाना सर्व भावाने शरण गेला तर निश्चित या भवसागरातून तुम्ही पार जाणार. विठोबा जय रखुमाई, जय जय शरणा जावे, म्हणवो शरणा जावे. तुरीला सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. लीला पार तो हा उतारिला पार. म्हणवो शरण जावे, म्हणवो शरण जावे, म्हणवो रे म्हणवो. म्हणवो शरण जावे, म्हणवो
ना जावे म्हणा पटकन
तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे या मानवी शरीराला आल्यानंतर आपण एक अखिल ब्रह्मांड नायक विटेवर विराजित असणारा भगवान परमात्मा जो काही आहे त्यालाच शरण जावं. तोच फक्त या भवसागरातून पार करू शकतो असं तुकोबराय अनुभवपूर्वक बोलतात. म्हणून आपण या पंढरी क्षेत्रामध्ये येणारे हे भाग्याचे आहोत, होय का? म्हणून ती पंढरीची जाईन, ठीक आहे. मी नुसता पंढरपूरला जाईन असं म्हणलं तरी भाग्य आहे, ठीक आहे ना. आणि पंढरपूरला गेल्यावर आयसा बोले तो टिंब टिंब विठ्ठला विठ्ठला म्हणून करता भाग्यवंत म्हणू शरण गेले, आहे का नाही. म्हणून आपलं तोडकं मोडकं व्हायना पण भाग्य आहे. म्हणून या जे असणारा पवित्र परमात्मा जो असणारा या पंढरी क्षेत्रामध्ये जेव्हा न होती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, आहे का नाही. जेव्हा या पृथ्वी नव्हती त्यावेळेला सुद्धा ही सगळी पंढरी होते, अविनाश पंढरी. सुदर्शन चक्रावर असणारी ही पंढरी ही अविनाश आहे. आणि या ठिकाणी आलाला तोही अविनाशी आहे. आणि आपण सुद्धा त्याचेच अंश अविनाशी आहोत, फक्त समजत नाही. ठाला म्हणून ती समजूत घेण्याकरता ती जी असणारी आपली कल्पना जी आहे ती दूर टाकून आपण तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा जीवाला हे ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि हे ज्ञान करून जाणारे ज्यांनी ज्ञान करून घेतलं ते सांगतात, दुसरे सांगू शकत नाही. म्हणून तुकोबारासारखे थोर महात्मे जे असणारे, म्हणून या ज्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचं ज्ञान कळून घेऊन केलेलं जे काही भजन आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, हे का नाही या आनंदाची जोडा, असा अविनाश आनंद जो असणारा भक्ताला प्राप्त होतो. आणि देवसुद्धा त्या आनंदामध्ये डुबून जातो. विठ्ठल विठ्ठल आपलं भाग्य आहे. हा आता बघा तुम्ही, जागतिक लेवलवर या रोगाने सगळ्याला पिडून टाकले, नाही. सगळे जेवढे जगातले देश आहेत तेवढे या करोना रोगाने ग्रासून टाकलेत, होय का नाही. त्याच्यामुळं आपला देव बी कोंडून टाकला आहे. काय पापाचं प्रादुर्भाव आहे. तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपे, हे का नाही. काय काय लोक आम्हाला म्हणतात महाराज ज्ञानेश्वर महाराजाची ओबी आता तुला कुठं सापडली, आम्हाला नाही सापडली हो. काही बोलतात, काही कल्पना करतात. अरे भाकीत हे पूर्वी साधू संतांनी करून ठेवलं आहे. आपण नीट वागल्यानंतर रोगही काय करीत नाही आणि काहीच करीत नाही, हे का नाही. कारण का
भवरोगायसे जाय. आणि कसं आहे आपल्या भगवत भक्ताला जे आपण जे असणारे, कारण का सेवितो हा रस, हा अमृत रस ज्याने सेवन केलेला आहे त्याला इतर रोग जे असणारे हे क्षुल्लक अशा प्रकारे भवरोगासारखा रोग जो निवृत्त करतो आपला बाबा. तर बाकीच्याचं काय म्हणून करता ही झालेली. आता आपली वास्तविक पाहिजे तर शिवीची वेळ संपून गेली. द्वादशीचं कीर्तन आहे ठीक आहे ना. आता अजून क्षरापतीचं सेवा व्हायची आणि नंतर मग वार करायला ऐका ही सेवा ही झालेली जी काही सेवा आहे भगवत कृपेने, साधू संतांच्या कृपेने आणि बाळाबाबांच्या चरणी ही जी असणारी आपली सेवा समाप्त करून सेवा. जे विठ्ठल